नमस्कार मित्रांनो. मुंबई देशाची आर्थिक राजधानी, स्वप्नांची नगरी. दररोज लाखो लोक इथे आपल्या कुटुंबाचं भविष्य घडवण्यासाठी धडपडत असतात. देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावणारं हे शहर आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पावसाळा सुरू झाला की मुंबईची एक वेगळीच ओळख सुरू होते. मुंबई तुंबई बनते. काही तास जोरदार पाऊस पडला की रस्ते जलमय होतात, रेल्वे सेवा विस्कळीत होते, वाहतूक ठप्प होते, घरांमध्ये पाणी शिरतं, लोक तासनतास अडकून पडतात. आणि सर्वात दुर्दैवी म्हणजे दरवर्षी काही निष्पाप नागरिक आपला जीव गमावतात. प्रश्न असा आहे, मुंबईमध्ये हे दरवर्षीच का घडते आणि यावर कायमस्वरूपी उपाययोजना नेमकी कधी होणार? नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलम. मुंबई ही फक्त महाराष्ट्राची राजधानी नाही, तर ती देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका. हजारो कोटी रुपयांचं बजेट, अत्याधुनिक तंत्रज्ञान, मोठे मोठे प्रकल्प, असं सगळं काही असतानाही पावसाळा आला की मुंबईची अवस्था का बदलत नाही, हा प्रश्न आज प्रत्येक मुंबईकर विचारतोय. कोट्यावधी रुपये खर्च झाल्याचं सांगितलं जातंय, पंपिंग स्टेशनची माहिती दिली जाते, पावसापूर्वी तयार झाल्याचं सगळं सांगितलं जातंय, पण पहिल्याच मुसळधार पावसानंतर वास्तव वेगळंच दिसतं. रस्त्यांवर पाणी, वाहतूक कोंडी, रेल्वे उशिरा, सामान्य नागरिकांची धावपळ आणि पुन्हा एकदा तोच प्रश्न, इतका पैसा खर्च होतो, मग पाणी साचतं कसं? गेली अनेक दशकं मुंबई महानगरपालिकेची सत्ता वेगवेगळ्या पक्षांकडे राहिली. पूर्वी शिवसेनेचा महापौर आणि भाजपाचा उपमहापौर असायचा. त्या काळातही मुंबई तुंबत होती. आज परिस्थिती बदलली आहे. भाजपाचा महापौर आहे, ठाकरे यांची शिवसेना महानगरपालिकेच्या सत्तेत नाही, पण एक गोष्ट मात्र अजिबात बदललेली नाहीये, ती म्हणजे पाऊस पडला की मुंबई तुंबतेच. म्हणून आता प्रश्न एखाद्या पक्षाचा राहिलेला नाहीये, तर सत्ता कोणाचीही असो, मुंबईची तुंबई का थांबत नाही, असं जणू सर्वच पक्षांनी गृहीत धरलंय का? सामान्य नागरिकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविकच आहे. आपण दरवर्षी एकच बातमी पाहतो, पाणी साचलं, वाहतूक ठप्प, रेल्वे उशिरा, भिंत कोसळली, झाड पडलं, मॅनहोल मधून पडून मृत्यू, आणि त्यानंतर सुरू होतो पंचनाम्यांचा आणि मदतीच्या घोषणांचा सिलसिला. मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर होते, चौकशीचे आदेश दिले जातात, जबाबदारी निश्चित करण्याची भाषा केली जाते. मात्र पुढच्या वर्षी पुन्हा तेच. मग प्रश्न असा आहे, आर्थिक मदत देणं हा उपाय आहे की अशा घटना घडूच नयेत यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था उभारणं हा खरा उपाय? काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये झाड कोसळून एक 11 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच घटनेने संपूर्ण मुंबई हादरली. त्या धक्क्यातून लोक सावरत नाहीत तोपर्यंत आणखी एक दुर्दैवी घटना घडली. रस्त्यावर असलेल्या मॅनहोलमध्ये पडून एका 55 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हे दोन्ही मृत्यू अपघात म्हणून विसरून चालणार नाहीत, कारण प्रत्येक मृत्यू मागे एक कुटुंब उद्ध्वस्त होतं. कोणाचे वडील जातात, कोणाचा मुलगा जातो, कोणाचा भाऊ जातो, आणि त्यानंतर उरतं ते फक्त दुःख. या घटनेनंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचं एक विधान मोठ्या चर्चेत आलं. त्यांनी हसत काल झाडावरती आणि आज मॅनहॉलमध्ये असं वक्तव्य केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या विधानावर विरोधी पक्षांनी तीव्र टीका केली. अनेकांनी असा दावा केला की ज्या शहरात 2 नागरिकांचा मृत्यू झालाय त्या घटनेकडे इतक्या हलक्या फुलक्या पद्धतीने पाहणं योग्य आहे का? यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अमित साटम यांच्या विधानावर टीका केली. राजकीय मतभेद असूच शकतात, टीका प्रत्युत्तरही होऊ शकतं, पण नागरिकांच्या मृत्यूच्या घटनांबाबत बोलताना संवेदनशीलता अपेक्षित असते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, मुंबईमध्ये दरवर्षी पाणी का साचतं? समस्या नेमकी कुठे आहे? नाले सफाई अपुरी आहे का? जलनिस्सारण व्यवस्था जुनी पडली आहे का? अनियोजन बांधकाम वाढली आहेत का? की हवामान बदलामुळे कमी वेळात जास्त पाऊस पडतोय का? कारण काहीही असो, सामान्य मुंबईकराला कारणं नको आहेत, त्यांना उपाय हवाय. कारण तो दरवर्षी कर भरतो, महानगरपालिकेला हजारो कोटी रुपयांचं बजेट मिळतं, मग त्या बदल्यात सुरक्षित रस्ते, सक्षम ड्रेनेज व्यवस्था आणि पावसाळ्यातही सुरक्षित सुरळीत असं शहर मिळणं ही त्यांची अपेक्षा चुकीची नाही.
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. जगभरातील गुंतवणूकदार या शहराकडे पाहतात. मोठमोठ्या कंपन्यांची मुख्य कार्यालये इथे आहेत. दररोज लाखो लोक कामासाठी प्रवास करतात. अशा शहरात काही तासांच्या पावसाने जनजीवन विस्कळीत होणं ही गंभीर बाब आहे आणि त्यामुळे आता फक्त तात्पुरत्या उपाययोजना नकोय, तर कायमस्वरूपी वैज्ञानिक आणि पारदर्शक नियोजनांची गरज आहे. शेवटी प्रश्न फक्त एवढाच, मुंबईची तुंबई कधी थांबणार? दरवर्षी पाऊस आला की नागरिकांना जीव मुठीत धरून घराबाहेर पडावं लागतं का? दरवर्षी मृत्यू झाल्यावर आर्थिक मदतीची घोषणा करायची आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच घटना घडू द्यायच्या, हे चक्र सुरूच राहणार आहे का? की आता कोणतंही सरकार असो, कोणताही पक्ष सत्तेत असो, मुंबईसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखवली जाणार? हा प्रश्न आज प्रत्येक मुंबईकर विचारतोय. तुम्हाला काय वाटतं? मुंबईमध्ये दरवर्षी होणारं पाणी साचण्याचं संकट थांबवण्यासाठी सरकारने कोणती ठोस पावलं उचलली पाहिजेत? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.